बालमजुरीचा संशय, अतिक्रमणाकडे दुर्लक्ष आणि अन्न सुरक्षेचे प्रश्न. सात रस्ता परिसरातील दाल चावल हातगाडी चर्चा. शासन एकीकडे बालकांच्या संरक्षणासाठी विविध कायदे, योजना आणि मोहिमा राबवत असताना शहरातील सात रस्ता परिसरात घडत असलेल्या प्रकारांमुळे या यंत्रणांच्या प्रभावी अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सात रस्ता सिटी बस डेपो परिसरात सुरू असलेल्या एका दाल चावल हातगाडीवर लहान मुलाकडून काम करून घेतलं जात असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय. विशेष म्हणजे याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही तातडीनं कारवाई होत नसल्यानं संताप व्यक्त केला जातोय. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित हातगाडीवर एका अल्पवयीन बालकाकडून भांडी धुणे आणि इतर कामे करून घेतली जात असल्याचं अनेकदा दिसून आलं. बालमजुरी प्रतिबंधक कायद्यानुसार अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारे काम करून घेणं गंभीर स्वरूपाचा गुन्हा मानला जातो. मात्र संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आल्यानंतरही उद्या कारवाई करू असं उत्तर देण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय. त्यामुळे संबंधित व्यावसायिकाला अभय दिलं जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय. याचबरोबर सिटी बस डेपो परिसरात सार्वजनिक जागेवर बेकायदेशीररित्या हातगाडी व्यवसाय सुरू असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. शहरात अतिक्रमण हटाव मोहिमा राबवल्या जात असताना या ठिकाणच्या अतिक्रमणाकडे मात्र दुर्लक्ष का केलं जातंय असा सवाल उपस्थित होतोय. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला हा प्रकार दिसत नाही का, की जाणून बुजून डोळेझाक केली जाते अशी चर्चा परिसरात आहे. अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचा मुद्दा या निमित्तानं पुढे आला. उघड्यावर सुरू असलेल्या खाद्यपदार्थ विक्री केंद्राची अन्न व औषध प्रशासन विभागानं कधी तपासणी केली आहे का? खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी व विक्रीसाठी आवश्यक परवाने आहेत का? स्वच्छतेचे नियम पाळले जातात का? याबाबत प्रश्न उपस्थित केले जातात. विशेष म्हणजे नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागांकडून ठोस कारवाई होत नसल्याची भावना व्यक्त होते. एका बाजूला बाल हक्क, अन्न सुरक्षा आणि अतिक्रमण मुक्त शहराचे दावे केले जातात, दुसऱ्या बाजूला अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत असल्याचं प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं. आता बालकल्याण समिती, कामगार विभाग, महापालिकेचा अतिक्रमण विभाग, अन्न व औषध प्रशासन या सर्व संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे या प्रकरणाची चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी आणि नियमभंग आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरते. प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय.